नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं देशाटन विथ पंकज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत पुण्यापासून अगदी जवळ असणारा म्हणजे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असणारा चाकण या ठिकाणी अगदी शहराच्या गजबजाटात असणारा हा चाकणचा किल्ला, संग्रामदुर्ग किल्ला। तसं या किल्ल्याचा इतिहास बघायला गेला तर 1295 मध्ये हाबशी सरदारांनी हा किल्ल्याचं बांधकाम केलं होतं। म्हणजे 700 800 ते 900 वर्षापूर्वीचा इतिहास या किल्ल्याला आहे। त्याच्यानंतर काही काळ निजामांच्या काळामध्ये शहाजीराजेंनी या किल्ल्यावरून निजामशाहीचा कारभार बघितला होता। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे साधारण 1660च्या दरम्यान फिरोंगजी नरसाळ हे एक शिवाजी महाराजांच्या काळातील एक प्रमुख सरदार होते। ज्यावेळेस दिल्लीवरून औरंगजेबाचा स्वतःला आलमगीर म्हणून घेणारा औरंगजेबाचा सत्ता मामा शाहिस्ते खान दख्खन काबीज करण्यासाठी दक्षिणेत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी लाखोची सेना घेऊन इकडे आला होता। त्यावेळेस 1660च्या दरम्यान या किल्ल्याला त्याने वेढा दिला होता। ऐन पावसाळ्याचे दिवस होते। गडावर फक्त 400 मावळे शिल्लक होते। 400 मावळ्यांनी हा किल्ला जवळजवळ 56 दिवस म्हणजे 2 ते 2.5 महिने हा किल्ला झुंज दिली होती आणि हा किल्ला स्वराज्यात ठेवला होता। संग्रामदुर्ग किल्ला हा भुईकोट प्रकारातला आहे। जसं की जलदुर्ग असतात, गिरिदुर्ग असतात, तसा भुईकोट हा किल्ल्यातला एक प्रकार आहे। जे उंच टेकडीवर वगैरे नसतात किल्ले, जमिनीलगतच असतात। तुम्हाला जर भुईकोट किल्ला समजून घ्यायचा असेल तर संग्रामदुर्गला अवश्य भेट द्या। या किल्ल्यावरच्या बऱ्याचशा वास्तू अजूनसुद्धा इंटॅक्ट आहेत। तुम्ही तटबंदी बघू शकता, चारी बाजूला या किल्ल्याच्या तटबंदी आहे। सध्या या किल्ल्याच्या मधून सोयीसाठी गावकऱ्यांनी रस्ता केलेला आहे। या भुईकोट किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे काय असायचं की भुईकोट किल्ल्याच्या भोवती आता जनरली कसं असतं, गिरिदुर्गांना डोंगरांचं, झाडांचं किंवा नैसर्गिक तटबंद्यांचं संरक्षण असतं, पण भुईकोटाला ते नसल्यामुळे या किल्ल्याच्या भोवती खंदक खोदलं जायचं। पाणी असायचं त्याच्यामध्ये, मगर वगैरे ह्या गोष्टी सोडलेल्या असायच्या। त्या खंदकामुळे काही काळ आतमध्ये युद्धाच्या तयारीसाठी मिळायचा। आपण खंदक वगैरे बघू पुढे। ह्या किल्ल्याच्या बाहेरच्या साईडला एक मुख्य दरवाजा पण आहे, त्याच्या बाजूला 2 बुरुज आहेत, अजून इंटॅक्ट आहेत ते, आणि त्याच्या बाजूनं खंदकाचे काही अवशेष अजूनसुद्धा बघायला मिळतात आपल्याला। बघू आपण पुढे आल्यानंतर। मित्रांनो, आता आपण ह्या चाकणच्या किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ आलेलो आहोत। आत्ता सध्या मुख्य द्वाराचे काही अवशेष किंवा मुख्य द्वाराची जी कमान असते ती कमान इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही। इथून मधून एक रस्ता गेलेला आहे। तर किल्ल्याच्या दोन्ही बाजूला बघू शकता तुम्ही, हे 2 मोठे बुरुज आहेत। तसंच खंदकाचे सुद्धा काही अवशेष मिळतात। तर आपलं एक दुर्दैव आहे की लोकांना एवढ्या मोठ्या इतिहासाबद्दल अवेअरनेस नाही आहे। तुम्ही जर आजूबाजूला बघितला तर कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे अक्षरशः। यात कित्येक अवशेष असे किल्ल्याचे अवशेष येथे दडपून गेले असतील। ही कमान दाखव, ही कमान म्हणजे ही मुख्य द्वार। हे किल्ल्याचं मुख्य द्वार असावं त्या काळात। हा किल्ल्याच्या मुख्य द्वाराजवळ असणारा हा एक प्रमुख बुरुज आहे डाव्या साईडचा। या बुरुजाच्या आतमधलं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर भरपूर कालखंडामध्ये याचं काम झालेलं आहे। आता हे बघितलं तर हे थोडंसं प्लॅस्टर टाईप काम केलेलं आहे अलीकडच्या काळातलं। त्याच्या आधी तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असाल दगडी बांधकाम आहे काळ्या कातळातलं। त्याच्यानंतर ह्या बुरुजाच्या इथे हे जे तुम्हाला जे छिद्र दिसतात त्यांना जंग्या म्हटलं जायचं। म्हणजे इथून इथे एखादे सैनिक बसून स्पेसिफिक टार्गेट फक्त बघायचे इथून आणि इथून हल्ला करायचे ते। हे बघू शकता तुम्ही। म्हणजे अगदी किल्ल्याच्या जवळ जर एखादा शत्रू सैन्य आलं तर इथून ते उकळतं तेल वगैरे अशा गोष्टी सोडून किल्ल्याच्या तटबंदीचं संरक्षण करायचे।
खंदकाचा शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रक्ताचं पाणी करून ह्या किल्ल्याला सुद्धा आता तेवढा बलाढ्य इतिहास आहे की 50-55 दिवस एवढ्या मोठ्या सैन्यासमोर हा किल्ला झुंजवत ठेवला. एवढे किल्ले महाराजांच्या मावळ्यांनी बांधले, आबादित ठेवले, स्वराज्यासाठी राखून ठेवले. पण त्या किल्ल्यांवरनं त्यांनी कधी स्वतःचं नाव वगैरे लिहिलं नाही. पण आपल्या लोकांचा अवेअरनेस बघा, या किल्ल्याच्या तुम्ही बुरुजाच्या आतमधल्या बाजूला बघितला तर बऱ्याच ठिकाणी असं अक्षरशः लोखंडी गोष्टीनं कोरून नावं काढलेली आहेत लोकांनी. इथं बघा, इथं सगळे खडूनं पेनानं. हे दुर्दैव आहे. म्हणजे आपला इतिहास आपल्याला माहीत नसल्यामुळे ह्या अशा गोष्टी या लोकांकडून होतात. लोकांनी थोडं इतिहासाकडं एक वेगळ्या अँगलनं बघणं गरजेचं आहे. तुम्ही जेवढं लांब इतिहासात मागे बघू शकाल तेवढं तुम्ही पुढे जाऊ शकाल भविष्यात. या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. या किल्ल्याच्या मध्यावरती विष्णूचं एक मंदिर आहे, ते आत्ता बांधलेलं आहे. पण पूर्वीच्या काळातील काही बरेचसे अवशेष इथं तुम्हाला मंदिराचे बघायला मिळतील. काळाच्या ओघात हे मंदिर पडलं असावं. इथं एक सुंदर मूर्तीसुद्धा बघायला मिळेल तुम्हाला विष्णूंची. आणि ह्याच्या बाजूला बरोबर तुम्हाला ह्या वीरगळी दिसतील. भरपूर मोठ्या संख्येमध्ये वीरगळी आहेत इथे. ह्या वीरगळी साक्ष देतात की इथं काय रणसंग्राम झाला असेल, कित्येक लोकांचा रक्तपात झाला असेल, कित्येक लोक स्वराज्यासाठी जीव दिला असेल स्वराज्यातील लोकांनी. हे सगळे मंदिराचे अवशेष आहेत, वीरगळी आहेत. या सगळ्या गोष्टींचं जतन संवर्धन होणं खूप गरजेचं आहे. तरच आपण पुढच्या पिढीला काही इतिहास सांगू शकू.